वो आया असे म्हणताच धावपळ सुरू. नेमके असे काय घडते ते बघाच. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे महाराष्ट्रासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषणाच्या नियमाचे पालन करण्यासाठी ती नियमावली महाराष्ट्रातील जिल्ह्यात पाठविण्यात आली. या नियमाचे संपूर्ण महाराष्ट्रात तंतोतंत पालन व्हावे व कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात यावी असा आदेश यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांना पाठविण्यात आली व या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील व तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांना ही नियमावली पाठविण्यात आली. या आदेशाची अंमलबजावणी नेर तहसीलचे तहसीलदार अमोल पवार, नेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव, नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे या त्रिमूर्तींनी व त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नेर शहरातील जीवनावश्यक वस्तूची विक्री करणाऱ्या दुकानावर नियमाचा एवढा जबर पगडा पडला की जीवनावश्यक वस्तूची विक्री करण्यासाठी सकाळी 7 ते 11चा वेळ असतानाही हे व्यापारी 10:30 आपली दुकाने बंद करतात. आता तर वो आया हे शब्द व्यापाऱ्यांच्या कानावर पडतात व्यापारात धावपळ सुरू होते. याआधी पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज ऐकू येताच घाबरायचे, परंतु आता तर अँब्युलन्स किंवा मंत्र्यांच्या ताफ्याचा सायरन जरी कानावर पडला तरी व्यापारी आपापली दुकाने भरण्यासाठी धावपळ करीत असताना दिसून येते. व्यापाऱ्यांनी वेळेनंतर दुकाने सुरू ठेवले तर त्यांच्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली. कोरोनाने व प्रशासनाने नेरेतील व्यापाऱ्यांना, ग्राहकांना व बेकाम फिरणाऱ्यांना शिकवण दिली. नेर प्रशासनाच्या या जबर भूमिकेमुळे शहरात कडक लॉकडाऊनच्या नियमाचे पालन तंतोतंत होत असल्याचे दिसून येत आहे. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.